नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या बातम्यांचा सुपरफास्ट आढावा. माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी सेवाग्राम आश्रम बापू कुटीला दिली भेट. बापूंच्या कार्यालयाची पाहणी करत माहिती घेतली जाणून. लोकसभेत आणि राज्याच्या विधानसभेत महिलांना 33% आरक्षण देण्याच्या निर्णयाचं रोहित पवारांकडून स्वागत. शरद पवारांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना आरक्षण दिलं. रोहित पवारांची माहिती. मंत्री पंकजा मुंडे चंद्रपुरात दाखल. आमदार सुधीर मुनगंटीवार, जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्याकडून मुंडेंचं स्वागत. नाशिकच्या नामांकित कंपनीतील लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ महिलांची रॅलीत महिलांचा मोठ्या संख्येनं सहभाग. मुंबईच्या मालाडमध्ये भोंदूबाबाच्या प्रतापांमुळे स्थानिक हैराण. मी अनेकांच्या शरीरातील भूत उतरवतो, जादूटोणा करत असल्याचा स्थानिकांचा आरोप. बुलढाण्याच्या खामगावात नारी शक्ती वंदन विधेयकाच्या समर्थनार्थ महिलांकडून भव्य रॅलीकडून जल्लोष. रॅलीत महिला मोठ्या संख्येनं सहभाग. छत्रपती संभाजीनगरमधील गांधीली शिवारात वकील जखमी अवस्थेत आढळला. रुग्णालयात नेताच डॉक्टरांकडून मृत घोषित. पोलिसांना हत्येचा संशय. छत्रपती संभाजीनगरमध्ये सुनेवर वर्षभर लैंगिक अत्याचार. पतीच्या संमतीने अत्याचाराचा धक्कादायक प्रकार उघड. पोलिसांकडून सासऱ्याला अटक तर फरार पतीचा शोध सुरू. जालन्याच्या भोकरदनमध्ये 25 एकर उभ्या मक्याला आग. आगीमध्ये मक्यासह लाखो रुपयांचं ठिबक आणि तुषार सिंचन पाईप जळून खाक. छत्रपती संभाजीनगर जालना रोडवर भीषण अपघातात 15 वर्षीय मुलाचा मृत्यू. सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पोलीस तपास सुरू. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.